श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। नमस्कार, गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो। ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा। चला तर मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूयात। आज आपण अनुभव ऐकणार आहोत भोपाळ येथील प्राध्यापक डॉक्टर पंकजाताई शुक्ल यांचा। त्या असं म्हणतात, मी आज आपणास राखी पौर्णिमा सन 1989चा प्रसंग सांगते आहे। आज पुन्हा राखी पौर्णिमा 3 ऑगस्ट 2020 या गोष्टीला 31 वर्ष झाले। माझा मुलगा प्रांजल 5 वर्षांचा होणार होता। त्या दिवशी राखी पौर्णिमेला तो आजीला म्हणाला, मला राखी बांधून दे, मला राखी बांधून दे। आजी म्हणाल्या, आधी आंघोळ कर, मग राखी बांधून देते। त्याप्रमाणे आजीने गॅसवर पाणी गरम करायला ठेवले। दुसरे काम अजून असल्यामुळे पाणी उकळायला लागले। त्या पातेल्यात जवळजवळ 7 ते 8 लिटर पाणी होतं। प्रांजल बाथरूममध्ये बसला होता आणि आजी लवकर का येत नाही म्हणून बाथरूममधून धावत धावत आला। तेवढ्यात गरम पाण्याचे पातेले आजीच्या हातात होतं। तो धावत आला आणि आजीजवळ आला। त्याच्या धक्क्याने पाणी पाठीवरून खालपर्यंत सांडले। तो तेव्हाच तळमळू लागला। मी भराभर थंड पाणी त्याच्या अंगावर घातले आणि टी-शर्ट काढले। त्याची पाठीची पूर्ण कातडी निघून गेली होती। त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केले। त्याच्या डाव्या हातावर थंड पाणी न पडल्यामुळे तेथे जबर जखम झाली होती। दवाखान्यात त्याला अतिशय त्रास झाला। ड्रेसिंगच्या वेळी त्याचे रडणे ओरडणे ऐकून जीव कसा कासावीस व्हायचा। डावा हात कोपरापासून चिपकला होता। हे सगळं पाहत असताना श्री महाराजांचे स्मरण सतत चालू होते। त्यांच्या चरणी हीच प्रार्थना मी करत होते की माझा प्राण घ्या, पण याला वाचवा। असे करत करत 15 दिवस निघाले आणि त्याला बरं वाटायला लागलं। पूर्णपणे बरा झाल्यावर आम्ही शेगावला गेलो आणि त्याचे तुलादान केले। म्हणजे तराजूच्या एका बाजूला त्याला बसून त्याच्या वजनाचे गूळ गहू संस्थानाला दान केले। श्री महाराजांच्या कृपेने प्रांजल वाचला। आज त्याच्या अंगावर भाजण्याचे काही विशेष असे डाग नाहीत। आता तो 40 वर्षांचा असून बेंगलोरला IT मध्ये इंजिनियर आहे आणि त्याला 2 गोंडस अपत्यही आहेत। ही सर्व महाराजांची कृपा। आमच्या सासूबाई सर्वांना नेहमी म्हणायच्या आणि रडायच्याही। इतकं भाजल्यावर सुद्धा पंकजाने मला कधीही एका शब्दाने काहीच म्हटले नाही। मला वाटतं ही पण महाराजांचीच कृपा की त्यांनी मला संयम ठेवायला आणि मोठ्यांचा मान राखायला शिकवलंय, कारण त्यात सासूबाईंची काहीच चूक नव्हती। या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत। महाराजांची कृपा अशीच सर्व भक्तांवर कायम असावी। श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन।